बातमी मुंबईकरांकरताय, कारण मुंबईची मोनोरेल काही काळ आता बंदच असणार आहे। तांत्रिक बिघाडावर तोडगा काढण्याकरता हा निर्णय घेण्यात येतोय। MMRDAच्या प्रमुखांची या संदर्भात माहिती आहे। MMRDAच्या प्रमुखांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून मोनोरेलमध्ये अनेक तांत्रिक समस्या उद्भवत होत्या। सततच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता। अखेर काही काळ मोनो आता बंद ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती करण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, खरं तर महिन्याभरात 3 वेळा मोनो बंद पडल्याच्या घटना घडलेल्या होत्या। मुंबईकरांचा जीव अक्षरशः टांगणीला लागल्याचं पाहायला मिळत होतं। आता मात्र अखेर मोनोरेल काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय हा घेण्यात येतोय। हा काही काळ साधारणतः किती काळाचा अपेक्षित असेल आणि त्या दरम्यान कसं ऑडिट केलं जाणार आहे, कोण ऑडिट करणार आहे आणि हा अहवाल कुणाला सादर केला जाईल? निश्चितच लागवी, खरं तर आपण पाहतोय की मोनोरेलचा हा प्रकल्प सुरू झाल्यापासूनच अगदीच प्रशासनाने ज्या वतीनं आत्ता जी बंद ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे त्याचं कारण म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 3 घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। प्रामुख्यानं एकाच दिवशी आपण पाहतोय ऑगस्ट महिन्यामध्ये 2 घटना अशा घडल्या। भर पावसामध्ये मोनोरेल ही बंद पडली आणि त्यामुळे 500हून अधिक प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते। सोमवारी देखील तशीच घटना घडली। मुंबईत जोरदार पाऊस झाला आणि मोनोरेल ही वडाळा आणि चेंबूरच्या मध्ये बंद पडली होती। त्यामुळे तेव्हा देखील अनेक प्रवासी जे आहेत ते अडकून पडले होते। वारंवार येणाऱ्या ह्या सगळ्याच तांत्रिक बिघाडामुळे ह्या प्रवाशांचे हाल होत आहेत। मात्र एकूणच हा प्रकल्प जो आहे तो फेल ठरला असल्याचे देखील प्रश्न उपस्थित केले गेले। मात्र सध्या MMRDAचे जे प्रमुख आहेत संजय मुखर्जी यांनी आता अखेर ह्या सगळ्या बाबीत जे आहे ते 20 सप्टेंबरपासून मोनोरेलची सेवा जी आहे ती काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे असला निर्णय घेतलेला आहे। सध्या आपण जर पाहिलं तर चेंबूर वडा या दोन्ही भागामध्ये जर पाहिलं तर मोनोरेलचा हा 20 किलोमीटरचा प्रवास आहे। माझ्या मागची जर दृश्य आपण पाहिली तर हा वडाळाचा मोनोरेल स्थानक आहे आणि इथेच आपण पाहिलं तर पुढच्या भागावरती सोमवारी जर आपण पाहिलं तर ही मोनोरेल बंद पडली होती आणि त्यामुळेच हा सगळा 20 किलोमीटरचा लांब पल्ला जो आहे तो अनेक प्रवासी जे आहेत इथूनच प्रवास करत असतात। कारण परळ आणि वडाळाच्या पुढे जर आपण पाहिलं शिवडी या सगळ्याच भागामध्ये अनेक रुग्णालय आहेत, सरकारी रुग्णालय आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी सर्वसामान्य जे आहेत ते या सगळ्याच ट्रॅफिकमधनं आपला बचाव करण्यासाठी मोनोरेलचा प्रवास करत असतात। अखेर मोनोरेलचे अनेक कारणं जे आहेत तांत्रिक बिघाड येत आहेत त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की मोनोरेलची सेवा जी आहे ती तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर मोनोरेलची जी तांत्रिक प्रणाली अपग्रेडेशन असेल किंवा मग भविष्यातील कार्यक्षमतेसाठीचं MMRDAचं हे पाऊल उचललं जात आहे। खरं तर आपण पाहतोय की 20 सप्टेंबरपासून जरी हा निर्णय घेण्यात आला असला म्हणजेच 20 सप्टेंबरपासून मोनोरेलची सेवा जी आहे ती काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे। मग हा काही काळ किती असेल ह्याचा अद्यापही अंदाज जो आहे तो MMRDAच्या वतीनं देण्यात आलेला नाही आहे। पण मात्र सध्या आपण पाहिलं तर नवीन 10 गाड्या ज्या आहेत त्या मोनोरेलच्या या आलेल्या आहेत आणि ह्या संपूर्णतः परदेशी बनावटीच्या आहेत। त्यामुळे याचं संपूर्णतः बिघाडाचं काम जे आहे ते करणं अवघड ठरत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आपण पाहतोय की या 10 नवीन मोनोरेलच्या गाड्या जरी आणल्या असल्या तरी 7 गाड्या ज्या आहेत त्या अजून त्यांच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्यामुळे वारंवार येणारे जे तांत्रिक बिघाड आहे यामुळे होत असला सगळ्याच प्रवाशांचा खोळंबा जो आहे या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन आता MMRDAने जे आहे तो हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे 20 सप्टेंबरपासून तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।